नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, नवरात्र चालू होत आहे आणि नवरात्र म्हणलं तर बरेच असे फराळाचे पदार्थ केले जातात। तर सगळ्यात पहिलं म्हणलं की खिचडी केली जाते। खिचडी तर प्रत्येक जणांना आवडतेच, पण काय होतं बऱ्याच वेळेस की खिचडी अशी चिवट होते किंवा अशी मोकळी सुळसुळीत अशी होत नाही, त्याच्या अशा गाठी बनतात, तर व्यवस्थित होत नाही। तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने काही टिप्स सांगणार आहे की साबुदाणा कसा भिजवायचा। तर इथं मी 1 वाटी मोठी साबुदाणा घेतला होता, तर इथं मी फक्त 2 तासासाठी साबुदाणा भिजत ठेवला होता। तर बघू शकता किती मोकळा भिजलेला आहे। ज्यावेळेस आपण साबुदाणा भिजवतो ना त्यावेळेस थोडंसं असं वरतं पाणी ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं, अर्धा इंचच्या खाली थोडंसं पाणी ठेवायचं। आता इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तर ते भाजून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 बटाटा घेतलेला आहे, त्याचा साल काढून, आणि मिरच्या घेतलेल्या आहे 4 ते 5। तर तिखटाच्या प्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या। आता सगळ्यात पहिला आपल्याला तेल न घालता जो बटाटा असतो ना तर तो अशा प्रकारे वाफलून घ्यायचा असतो। तर इथं तुम्ही जो शिजवलेला असतो ना उकडलेला तो सुद्धा घालू शकता, पण इथं मी कच्चाच बटाटा असा परतून वाफलून घेणार आहे। तर इथं मी 1 बटाटा घातलेला आहे, तुम्हाला 2 घालायचे असते ना तुम्ही 2 सुद्धा घालू शकता, किंवा बटाटा नाही घातला तरी सुद्धा खूप छान अशी आपली खिचडी तयार होते। तर लक्षात ठेवायचं आपल्याला साबुदाणा भिजवताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही किंवा कमी वापरायचा नाही। आणि तुम्हाला जास्तच घाई गडबड असेल ना तर तुम्ही काय करू शकता की साबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी घालू शकता आणि 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे आणि नंतर संपूर्ण पाणी काढायचं आहे आणि मग झाकून ठेवायचं आहे। पाणी काहीच ठेवायचं नाही त्याच्यात, फक्त मग फक्त साबुदाणाच ठेवायचा आहे आणि मग आपल्याला जरा वेळ अर्धा तासच ठेवायचा आणि मग खिचडीसाठी तयार आपला साबुदाणा होतो। तर झटपट असं साबुदाणा भिजवला जातो। आता इथं मी 2 तासासाठी साबुदाणा भिजवला होता, खूप छान असा भिजलेला आहे, पूर्ण पाणी त्यातलं गेलेलं आहे। आता इथं बटाटा पण आपला छान असा वाफलून होत आहे। तर कमी गॅसवर आपल्याला छान असा बटाटा आहे तो वाफवून घ्यायचा आहे। तर अजून मी इथं उपवासाचे काही पदार्थ व्हिडिओ चॅनलवरती टाकणार आहे, तर ते तुम्ही नक्कीच बघा। बरेच पदार्थ बनवले जातात, गोड बनवले जातात, तिखट बनवले जातात। तर उपवास म्हणलं 9 दिवस उपवास असतो आणि आपण वेगवेगळे रोज पदार्थ खातो, एकच पदार्थाचा खाऊशी वाटत नाही। तर असेच वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बटाटा वाफत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। तर त्यासाठी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर लक्षात ठेवायचं आपल्याला शेंगदाणे हे खिचडीसाठी भाजूनच घ्यायचे, कच्चे वापरायचे नाहीत। आणि शेंगदाणे आपल्याला सालीसकट घ्यायचे, त्याची साल काढायची नाही। तर आता इथं जास्त पण बारीक करायचं नाही किंवा जास्त पण मोठं ठेवायचं नाही। तर अशा प्रकारे जरा जाडसर असे ठेवले ना तर जेव्हा आपण खिचडी खातो ना त्यावेळेस दाताखाली त्यावेळेस छान असं लागतं खायला आणि खिचडी पण आपली एकदम सुटसुटीत होते। त्याच्यामुळे जास्त बारीक असं दाण्याचा कूट करायचा नाही। आता दाण्याचा कूट मिरची बारीक करेपर्यंत आपल्या इथं जे बटाटा आहे तो छान असा वाफवून झालेला आहे। तर चेक करून बघते तर लगेच तुटत आहे। आता इथं आपल्याला बटाटा साईडला सारून आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे ना तर ती घालून घ्यायची आहे। तर बऱ्याच ठिकाणी काय करतात मिरचीचे तुकडे घालतात, तर तुम्ही मिरचीचे तुकडे सुद्धा घालू शकता। तर बऱ्याच ठिकाणी जिरे पण घालतात फोडणीमध्ये, तर आमच्या इकडे जिरे घालत नाहीत, तुम्ही जिरे घालू शकता। तर इथं जशी गावाकडच्या पद्धतीने बनवतात ना खिचडी, तर तशा प्रकारे इथं मी खिचडी बनवते। तर खूप छान अशी सुटसुटीत होते, अजिबात चिकट अशी होत नाही किंवा खाताना दाताला चिटकत नाही, एकदम छान अशी मोकळी सुळसुळीत आपली खिचडी तयार होते। आता मिरची घातल्यावर आपल्याला चांगले 2 ते 3 मिनिटासाठी मिरची आहे ना चांगली बटाट्यासोबत परतून घ्यायची आहे। पहिलं काय करायचे उकळातच कोटायचे, त्यावेळेस जी मिरची असते ना ती जरा थोडीशी मुरटाड अशी राहायचे। खिचडी खाताना खूप छान असे लागायचे। आपल्याला काढू वाटलंच तर आपण तिखट झाले असले ना तर ते तुकडे काढूनसुद्धा ठेवायचो। तर आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम अशी बारीक मिरची होते। तर आता छान अशी परतून झालेली आहे। आता जो आपण साबुदाणा भिजवून घेतलेला होता ना तर तो घालून घ्यायचा आहे। तर बघू शकता एकदम सुटसुटीत असा झालेला आहे आणि भिजला पण आहे, खूप छान असा भिजलेला आहे। आता ह्याच्यातच मी शेंगदाण्याचा कूट पण घातलेला होता, तर लागेल तसा घालायचा आहे। तुम्हाला किती आवडतो, कमी आवडतो, जास्त आवडतो त्याच्यानुसार तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता। तर इथं मला थोडासा कमी वाटत आहे म्हणून मी अजून थोडासा ह्याच्या दाण्याचा कूट आहे तो घालणार आहे। त्याच्या आधीच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला फुल गॅसवर ही खिचडी आहे ती भाजायची नाही, कमी गॅसवरच आपल्याला खिचडी आहे ती भाजून घ्यायची आहे। फुल गॅसवर भाजली तर काय होती करपली जाते आणि छान अशी व्यवस्थित भाजली जात नाही आणि अशी एकदम चिकट अशी होते। त्याच्यामुळे ही एक टिप लक्षात ठेवा, खिचडी कधी पण आपल्याला साबुदाणा आहे तो भाजताना कमी गॅसवरच भाजायचा, अजिबात फुल गॅस करायचा नाही।
जर का तुम्हाला जास्तच गडबड असेल ना तर तुम्ही फुल गॅस करून पटपट अशी हलवून घेऊ शकता, पण शक्य असेल तर कमीच गॅसवर ही खिचडी आहे ती भाजून घ्या. तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा. मी आता कमी गॅसवर छान अशी खिचडी भाजून घेते. जवळजवळ 5 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता हलकीशी खिचडी आहे ती भाजलेली आहे. तर पाहिजे तशी अजून भाजली नाही, तर अजून आपल्याला इथे खिचडी आहे ती भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता एकदम अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे, खालीसुद्धा लागलेली नाही, मस्त अशी झालेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात. तर आपली आता खिचडी तयार झालेली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये खिचडी काढून घेऊया. तर झटपट आपली इथं ही नवरात्र स्पेशल मस्त अशी मोकळी सुळसुळीत अशी ही खिचडी तयार झालेली आहे. त्याचसोबत काकडी, दही, लिंबू तुम्ही काहीसुद्धा घेऊ शकता. तर मस्त अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.